नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये पोलिसांनी 60 दिवसांच्या आत तपास करून संबंधितांवर मुदतपूर्व दोषारोप पत्र दाखल करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, पोलीस विभागाकडे जी प्रलंबित प्रकरणे दाखल आहेत या प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करून सर्व प्रकरणे मार्गी लावावीत. तसेच यावेळी त्यांनी 15 पीडितांच्या अर्थसहाय्य प्रकरणांना मंजुरी दिली. प्रारंभी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी मागील बैठकीचे इतिवृत्तांत वाचून दाखवले. तसेच पोलीस विभागाकडे तपासाबाबत प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिली. या बैठकीसाठी पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, डॉक्टर रेश्मा पाटील, LCB पथकाचे ND माळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अभिजित खोत, समाजशास्त्र विभागाचे डॉक्टर जगन कराडे, माहिती अधिकारी फारुख बागवान, अशासकीय सदस्य संतोष तोडकर, महिला बालविकास विभागाच्या नीलम धनवडे आदी उपस्थित होते. यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.